महात्मा फुले जनआरोग्य योजनेत गैरव्यवहार. मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल निलंबित. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला 8 लाखांचा दंड. मिरज. राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गंभीर गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलचे योजनेतील सदस्यत्व निलंबित करण्यात आले असून भारती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर 8 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गरीब व गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. जिल्ह्यात सध्या सुमारे 101 खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना कार्यान्वित आहे. योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या उपचारांचा खर्च राज्य शासनाकडून संबंधित रुग्णालयांना दिला जातो. अलीकडेच या योजनेत उपचार घेतलेल्या काही रुग्णांच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. तपासणीत काही रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात आल्याचे निष्पन्न झाले. परिणामी संबंधित रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची छायाचित्रे एकसारखी आढळणे, काही रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेणे तसेच 2 पात्र रुग्णांना योजनेचा लाभ नाकारणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या. या पार्श्वभूमीवर सदर रुग्णालयाचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील सदस्यत्व तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांनी दिली. तसेच भारती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही रुग्णांकडून जादा रक्कम आकारण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने 8 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय मिरजेतील नंददीप नेत्र रुग्णालयावरही 60,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या या योजनेअंतर्गत 1356 आजारांवर उपचार उपलब्ध असून लवकरच सुमारे 2400 आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. दरमहा सुमारे 4 कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना वितरित केले जाते. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देत प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की गरीब रुग्णांच्या हक्कांवर कुठलाही गदा येऊ दिली जाणार नाही.